गुड मॉर्निंग मित्रांनो. जय महाकाल. आणि काल मी ब्लॉग काढलेला नव्हता आणि बुधवारी गेलो होतो मी त्र्यंबकेश्वरला आणि त्र्यंबकेश्वरून आलो. ब्लॉग काय काढला नाही कारण की 2 माझ्याकडे ब्लॉग अपलोड होते आणि त्यांनाच कॅप्शन टाकून अपलोड करायचं होतं. आणि आज आपले बाबा म्हणजे कामवाले बाबा आहे ना, ते कुठेतरी गेलेले आणि ते काय माहिती कुठे त्यांनाच माहिती आहे. आणि 2 दिवसापासून मीच गौरीला बांधतोय म्हणजे आपल्या गाईला. मग आता जाऊ गौरीला एक ठिकाणी चेंज करून येऊ आणि आज परत ब्लॉग कंटिन्यू करू. आपल्या गौरीला खूप चांगली सवय लावली. पण मग तिने आज एक फांटी तोडली तिकडं. तुला आता फटका दे. आणि इडा ना आता ना इडा नाही ती आपल्या रस्त्याला नेऊन बांधायची तिकडं. आता हा खुटा काढायचा आहे. आणि काल आपण दिला होता डाळिंबाला स्प्रे, त्याच्यामुळे मी काय दाखवलं पण नाही. डाळिंबाला स्प्रे एकाडेक दिला कारण की माशा जो आहे ना, म्हणजे बॉईल व्हायचं प्रमाण आहे ना ते वाढत होतं ना, त्याच्यामुळे आपण एक स्प्रे दिला माशांसाठी. आणि ते खाली एक पावडर पण येते म्हणजे ते खाण्यासारखं, ते पण आपण टाकलेलं आहे म्हणजे एकाडेक टाकलेलं आहे. आणि इकडं गौरीला बांधायला आलतो पण तिचा काय खायचा मूडच नाही, नुसती उड्या मारती. आणि आज मला जायचं सलूनला, थोडेसे केस सेट करायचे कारण खूप जास्त वाढलेले. दुपार नंतरून जाऊ म्हणजे 2 किंवा 1च्या दरम्यान गेले ना तर गर्दी कमी राहते. हा जो आपल्या घरापासला प्लॉट आहे त्याच्यामध्ये लावायचे टमाटी किंवा झेंडो. आता काय लावायचं आता पप्पा विचार करतील की मला बोलून उपयोग नाही कारण पप्पा माझं ऐकणारच नाही. आणि आता गौरीचं आवरायचं म्हणजे शेण बिन पाणी करून घेतो तिच्यावालं, इथलं साफ करायचंय. आणि डाळिंबाचा भाव पण खूप जास्त कमी झालेला आहे म्हणजे 65 रुपये के जी चालू आहे. मग आता काय माहिती काय होतं काही नाही अजून. आज कंप्लीट 6 महिने झालेले आहे. अजून 15 ते 20 दिवस थांबायचं, नाही तर प्लॉट देऊन टाकायचं. काहीच गावात आलेलो मंदिरामध्ये महादेवाच्या, गर्दी नाही, थोडं रिलॅक्स होतो मी बसतोय. आता थोड्या वेळात निघू आपण तिकडे घरी आपल्या, घरी निघू थोड्या वेळातच. सो काहीच गेलो होतो गावामध्ये महादेवाच्या मंदिरात. तसंच मला एक काम होतं, मामाने बोलवलं होतं काहीतरी ते कंकर शंकर आणायचा होता, त्याच्यामुळे मी गेलो होतो गावात. आणि आता घरी आलो, आता जेवण करू. सो काहीच काही काम नाही, आता मी जेवण केलेलं आहे आणि सध्या आता काही कामच नाही शेतामध्ये. आणि आता इकडे तुम्हाला आपला झेंडू आहे, त्याची हाईट बघ किती झालेली. हाईट आता तरी 3, 3.5, 3.25च्या आसपास आहे हाईट. म्हणजे ॲक्च्युली 2.5 फूट काय काय आहे, काय काही तर 3, काय काय 4 फूट आहे. 4 फूट म्हणजे एवढं बरं का, 4 फूट एवढं आहे. एखादं झाड दिसेल तसं, एखादं तिकडं. पण आता इकडं आहे 2-2.5 फूट आहे बघा. आता इकडं आहे 1.5 फूट आहे हे झाड. आणि ह्याच्या शेजारीच आहे ना, याला किती गाड्या आल्या बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 काड्या याला, 11. सो पावसाने आज परत मनाव घेतलेलं आहे. आणि इकडे ही दिदीची जोडी आहे म्हणजे छोट्या दिदीची, माझ्या बहिणीची. आणि आता आणि तिकडे व्यापारी आलेला आहे डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. आपल्याला प्लॉट खाली करायचा पटकेन, काय बॉईल व्हायचे चान्सेस जास्त आहे ना, त्याच्यामुळे बॉईल होऊ नये म्हणून आपण पटकन डाळिंबाचा प्लॉट खाली करू. आणि गावात गेलो मंदिरामध्ये खूप दिवसांनी, आजपासून दररोज जायचं मंदिरात, सवय लावायला लागल का दररोज मंदिरात जायची. 2 वाजले आणि एवढा पावसामध्ये म्हणजे बरोबर पाऊस आहे पण तरी पाऊस लागतो. आणि इकडे गौरीला घ्यायला आलेलो आहे. आणि आत्ता मग पडलो असतो मी ह्याच्यावर, कारण की पिकअप चाललेली ना, त्याचे टायरवरून असं पाय टाकलं तर कान झालतो. थोडा वाचलो, नाहीतर 100% माझ्या डोक्याचं लागलं असतं. आणि आता एवढी ओली झालेली. चला आता तुला घरी घेऊन जातो, चल तुला आता घरी घेऊन जातो. कारण की एवढ्या पावसाने परत आजारी बी झालं तरी डोक्याला ताण होईल. हा पाऊस आहे ना, एकतर जोरात पण येत नाही आणि हळू पण येत नाही, नाही तर बंद पण होत नाही, असं आहे. मग त्याला घरी नेण्यापेक्षा पर्याय काहीच नाही. स्वतः ऊन पडलंय आणि तिला पाणी पाजायचं होतं खरं, आणि पाणी पाजलं पण काही तिला पिलं नाही. आणि इकडं आता वातावरण चांगलं उन्हासारखं झालेलं आहे. परत तिच्या जागेवर नेलं, तिचीच जागा आहे. आणि अजून काय बोलायचं होतं, काहीच नाही. काहीच नाही. ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज काहीच नाही म्हणजे कामच नाही ना, कारण सगळं काम आपण ऑलरेडी केलेले आहे, त्याच्यामुळं काम नाही. आणि इकडे काहीच नाही म्हणून काहीच नाहीच ब्लॉग राहणार आहे. आणि इकडे आता पावसाचं खूप जर चालू आहे. मला जायचं होतं कटनीला, पण मग विषय असा होता, सेलूनला जायचं होतं.
पण विषय असा होता का माझ्याकडे गाडी नव्हती. गाडी होती 2 आहे छोट्याल्या, पण लगापट पाऊस चालू आहे त्याच्यामुळं मग मी काही गेलो नाही. सो आता मी चाललोय सेलूनला, कारण की फोन केला होता मी सेलूनवाल्याला, तो बोलला लगेच ये. गर्दी नाही ना त्याच्यामुळे मग आता पटकन जाऊन पटकन कारण की लय गर्दी राहते त्याच्या शॉपला आहे ना, खूप जास्त गर्दी राहते. आता मी चाललोय, आता भेटूया तिथं. आपल्या तळ्यापाशी येऊन जर पाऊस लागला, जोर से बारिश आ रही. आणि थोडे मी फक्त स्लोप दिला 2 साईड आणि वरचे तेच ठेवलेले. हा आता दिसतोय मी क्लिअर. इकडे बघा इथं दिसतोय मी. आता लय जोरात पाऊस लागला, गार केलं डायरेक्ट. खूपच जोरदार आता एवढ्या पावसाने बॅक ओलं करून टाकलं. शॅम्पू आहे आणि केस धुतो. भेटू थोड्या वेळात. कसं आहे आता योग्य दिसतंय. एक मिनिट ते केस उघडतो. हां आता फायनल लुक असा आहे. फक्त 2 साइड स्लोप दिला, बाकी काहीच नाही केलं आणि सेव्ह करून घेतलं. सो गाईज आता वाजले 7:30 आणि उजेड बघा किती. मोबाईलमध्ये आयफोनला तसंच आहे, पण शक्यतो एवढा नाहीच आहे कारण की अंधारच आहे. आणि आज मी काहीच नाही केलं, असा ब्लॉग आहे हा. आजचा ब्लॉग असाच होता आणि बऱ्याच दिवसातून आज मी महादेवाच्या मंदिरात गेलतो. का मी मनातली मनात असं म्हणतो का दररोज आजपासून महादेवाच्या मंदिरात जाईल. पाणी नाही तर एक फुल तरी घेऊन जाईल आणि महादेवाला भेटून येईल. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. जय हिंद.